मनामध्ये घट्ट बांधायची आहे। जर आपल्याला ग्रोथ करायची असेल, आपल्याला जर हे आपली बँक पुढे घेऊन जायची असेल, आपल्याला जर आपल्या बँकेमध्ये हिरो बनायचं असेल, आपल्याला जर आपल्या बॉसेसचा विश्वास जिंकायचा असेल, जेणेकरून आपली ग्रोथ होणार असेल, तर सगळ्यात आधी एक रूल तुम्हाला समजून घ्यायचा आहे। तो रूल खूप इम्पॉर्टंट आहे, चालणं आहे। आता तिसरं, ज्यावेळेस मी तुम्हाला जंप म्हणेल तर तुम्हाला उड्या मारायच्या, उड्या मारत चालायचं आहे, ठीक आहे। ज्यावेळेस मी तुम्हाला जंप म्हणेल त्यावेळेस उड्या मारत चालायचं आहे। आणि ज्यावेळेस मी तुम्हाला डान्स म्हणेल, त्यावेळेस तुम्हाला जागेवरती जे काही स्टेप्स येतात त्याने डान्स करायचा। आज तात्याला बोलतं केलं, कारण तात्या जवळपास माझ्यासोबत 8 वर्षाचा हे कधीच ते समोर बोलला नाही, किंवा आता मॅडम पण 2-3 वर्ष झाला आहेत, कोणीच समोर बोललं नाही। आज सगळ्याला तुम्ही बोलतं केलं, आणि बोलतं तर केलंच, पण ह्या ट्रेनिंगमधून महत्त्वाचे बरेच काही हे दिले। तर आता कोणी कोणता मुद्दा घेईल, पण मी थोडक्यात एक 4-5 मुद्दे डिस्कस करतो, किंवा कोणते मुद्दे, सगळंच सेशन तर चांगलं होतं, पण हायलाईट कोणते मुद्दे येतं। तर कधी पण माणसाने शिकत राहिलं पाहिजे, कारण शिकणं कधीच बंद करायचं नाही। लर्निंग इज अर्निंग, म्हणजे शिकणं कधीच स्टॉप करायचं नाही। त्याच्यानंतर कोणतीही गोष्ट करताना भ्यायचं नाही, कारण बरेच जण कर्मचारी मार्केटिंगला जातात, मार्केटिंगला गेल्यानंतर अगोदरच त्यांच्या मनात असते किंवा लोक डिपॉझिट ठेवतील का नाही ठेवतील।
म्हणजे आता मला त्याच्यावरती मात करायची आहे. तर मात करण्यासाठी सगळ्यात आधी मी काय करेल, एक्सप्लोअर करेल. एक्सप्लोअरचा अर्थ काय आला की मी शोधेल की केस का गळत आहेत, ग्रोथ का होत नाही आहे, बँकचे इन्व्हेस्टमेंट का नाही वाढत आहे, ऑफिसमध्ये भांडणं का होत आहेत, ऑफिसमध्ये गॉसिप्स का होत आहेत, ग्रुपिझम का होतं. मी शोधेल, कारण शोधेल, त्याला एक्सप्लोअर म्हणतात. केसांच्या ह्याच्यात मी शोधलं, एक्सप्लोअर केलं, ब्लड टेस्ट केलं, बाकी जे काही टेस्ट असतात ते केलं. मग मला एक्सप्लोअर केल्यानंतर एक रिपोर्ट मिळाला. जो ट्रस्टवर्दी आहे तो जबाबदारी घेतो, चुकलंय माझ्याकडनं, चुकलंय माझं, मी ठीक करतो त्याला. जो बदमाश आहे तो काय चुका करून पहिले तर बघतो कुणी बघितलंय का, कुणी बघितलं नसेल तर चुप. ते समाधान करणं आणि जी जी समस्या आहे त्या समस्या पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण समाधान करतो. त्याच्यावर पूर्ण आपला विश्वास आला पाहिजे आपल्या संस्थेचा, तोपर्यंत त्याचं हे होणार नाही 100%. बरोबर आहे. म्हणजे त्या कस्टमरचं समाधान करणं प्रॉब्लेमचं एक होतं. अजून एक सांगितलं तुम्ही, त्यावेळेस तुमच्याकडे बघितल्यानंतर हे जे आय डी कार्ड तुम्ही घालतात, एवढं सुंदर हे ब्लू कलरचं आय डी कार्ड आहे, ते आय डी कार्ड घातल्यानंतर तुमचा चेहरा म्हणजे कोण आहे, तुम्ही कुणाला रिप्रेझेंट करताय, तुम्ही एक वैयक्तिक माणूस न राहता तुम्ही तुमच्या बँकेचे म्हणून बघितले जातात, म्हणून ओळखले जातात. म्हणून एन्थुजियाझम शुड नॉट बी मिसिंग. तर ग्रोथचा आणि कशाचा संबंध आहे